गणित क्रमांक 11 जे परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे. सर्वप्रथम या गणितामध्ये काय दिलेलं आहे ते पाहू. ट्रायंगल BAC मध्ये हा जो अँगल आहे BAC हा 90 डिग्री दिलाय. BL आणि CM या मीडियन दिलेले आहेत. मीडियन समोरच्या बाजूचे दोन समान भाग करतात हे इथं दाखवलेले. आता टू प्रूव्ह काय आहे पहा. तर 4 इन ब्रॅकेट BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू 5 BC स्क्वेअर. आता प्रूफ देताना अगदी याच क्रमाने आपण गेलो तरी चालतंय. BL स्क्वेअर साठी ट्रायंगल घ्यावा लागेल ABL. CM स्क्वेअर साठी ट्रायंगल घ्यावा लागेल AMC आणि BC स्क्वेअर साठी ट्रायंगल घ्यावा लागेल ABC. पायथागोरस यूज करत चला, अडचण येत नाही. चला स्टार्ट करू आपण. सगळ्यात अगोदर हे CL AL यांच्या किमती काढू म्हणजे त्याचा पुढे उपयोग करता येईल. सेगमेंट BL and segment CM. BL and CM are medians of triangle ABC. ट्रायंगल ABC च्या या मीडियन्स आहेत मध्यगाय. आता मध्यगेमुळे काय झालं तर या समोरच्या बाजूचे दोन समान भाग झाले. म्हणजे CL इज इक्वल टू LA इज इक्वल टू 1/2 AC. CL इज इक्वल टू LA इज इक्वल टू 1/2 AC. त्यानंतर AM इज इक्वल टू BM इज इक्वल टू 1/2 AB. AM इज इक्वल टू BM इज इक्वल टू 1/2 AB. आता यात BM चा काय उपयोग होणार नाही, ते नाही लिहिलं तरी चालतं. त्यानंतर CL चा पण काही उपयोग आपल्याला होणार नाही, ते नाही लिहिलं तरी पण चालतं. डायरेक्ट आता पायथागोरस कडे चला. नाव इन ट्रायंगल कोणताही पहिल्यांदा घ्या, अडचण नाही. नाव इन ट्रायंगल ABL angle A is equal to 90. Therefore, by पायथागोरस नुसार आपल्याला काय म्हणता येतं. AB स्क्वेअर प्लस AL स्क्वेअर इज इक्वल टू BL स्क्वेअर. तर या ठिकाणी आपण BL स्क्वेअर बरोबर मिळवलं. आपल्याला प्रश्नामध्ये AL ची गरज आहे का नाही. टू प्रूव्ह मध्ये AL दिलंच नाही, तर AL ची किंमत इथं अवेलेबल आहे. किंमत भरून घ्या. AB स्क्वेअर प्लस AL स्क्वेअर. तर AL ची व्हॅल्यू आपल्याकडे अवेलेबल आहे 1/2 AC ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू BL स्क्वेअर. आणि याला नंबर द्या 2 फ्रॉम 1. त्यानंतर CM स्क्वेअर घेण्यासाठी ट्रायंगल घ्या AMC. पण त्याच्या अगोदर हा नंबर थोडासा आपण पुढे देऊया. AB स्क्वेअर प्लस 1/2 चा स्क्वेअर करून घ्या
1/4 AC square is equal to BL square. इक्वेशन नंबर 2. जरी 4 ने आत्ता गुणलं तरी चालतं, नंतर गुणून घेतलं तरी चालतं. आपल्याला पुढे दिसतंय CM स्क्वेअर. CM स्क्वेअर साठी इन ट्रायंगल AMC angle A is equal to 90. पायथागोरस नुसार आपल्याला काय होतंय इथं AC स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर इज इक्वल टू CM स्क्वेअर येईल. AM स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू CM स्क्वेअर बाय पायथागोरस. या ठिकाणी AM ची किंमत आपल्याला अवेलेबल आहे. AM ची किंमत आहे 1/2 AB. तर 1/2 AB ही किंमत या ठिकाणी भरून घ्या. प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू CM स्क्वेअर. आता 1/4 AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू CM स्क्वेअर. इक्वेशन नंबर 3 घ्या. आता या दोन इक्वेशनची बेरीज करा किंवा अगोदरच ABC घेतला तरी चालतोय. ऑल्सो इन ट्रायंगल ABC अँगल A 90 डिग्री आहे. पायथागोरस यूज करा. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर. गणित खूप महत्वाचे. आता याला नंबर देऊन टाका 4. पायथागोरस असं रिझन लिहा. इथं माझ्याकडून राहिलेले आहे. रिझन लिहून घेतो कारण रिझन पाहिजेच आपल्याला. पायथागोरस नुसार आता इक्वेशन 2 आणि 3 त्यांचे ऍडिशन करून घ्या. इक्वेशन 2 and 3. इक्वेशन 2 and 3 चे ऍडिशन करा. आता ऍडिशन केल्यानंतर आपल्याला काय मिळतंय पहा. AB स्क्वेअर प्लस 1/4 AB स्क्वेअर. AB स्क्वेअर प्लस 1/4 AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर प्लस 1/4 AC स्क्वेअर. 1/4 AC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर. या ठिकाणी आपल्याला सगळ्याला जरी सरळ 4 ने गुणून घेतलं तरी चालतंय. काही अडचण येत नाही. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 4 काही अडचण नाही. मल्टिप्लाइंग both sides by 4 ने मल्टीप्लाई करून घ्या. 4AB स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर प्लस 4AC स्क्वेअर इज इक्वल टू. आता इथं एकत्रित आत्ताच कॉमन मध्ये लिहून ठेवलं तरी चालतंय. कारण काय आहे तर
ऑलरेडी प्रश्नातच 4 कॉमन मध्ये BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर. बर, आता 4AB स्क्वेअर आणि AB स्क्वेअर हे झाले 5AB स्क्वेअर. 4AC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर 5AC स्क्वेअर. पुढे काही चेंज केलेला नाही. आता यातून 5 कॉमन काढा. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू आता 5 कॉमन काढलाय, परंतु AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर ही जी व्हॅल्यू आहे इक्वेशन नंबर 4 मध्ये हे 5 आहे असं घ्या आणि AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर आहे. 5 BC स्क्वेअर घ्या, हे 4 आहे असं ठेवा. BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर हे जे पाहिजे होतं आपल्याला ते मिळालं. फक्त इथं आपण रिझल्ट देऊ फ्रॉम 4. 4 नंबर मध्ये हे दिलेले. सुरुवातीला मीडियन वरून आपण 1/2 करून घेतलं. आकृतीमध्ये तुम्हाला समजून देतो. आकृती आणि हे दोन्ही पण लक्षात घ्या. मीडियन मुळे या बाजूचे 2 समान भाग झाले. मग LA इज इक्वल टू 1/2 AC. त्यानंतर AM इज इक्वल टू 1/2 AB. 1/2 AC 1/2 AB. ABL या ट्रायंगल मध्ये अँगल A इज इक्वल टू 90 आहे. पायथागोरस जर यूज केला तर AM स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू CM स्क्वेअर हे सॉरी AMC मध्ये आलं. ABL मध्ये ABL हा आहे. यात BL स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. त्यानंतर AMC मध्ये पायथागोरस यूज करा. CM स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर. AL ची व्हॅल्यू ठेवा. AL म्हणजे 1/2 AC आणि AM ची व्हॅल्यू ठेवा 1/2 AB. दोन्ही समीकरणांचे ऍडिशन करा. त्यानंतर 4 ने मल्टिप्लाय करून घ्या दोन्ही समीकरणांना. बरोबर येत आहे. 4 आणि 1 5. 4 आणि 1 5. 5 कॉमन काढा आणि AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर. गणित क्रमांक 12 ABCD हा पॅरलोलोग्राम आपण घेतोय. पॅरलोलोग्रामच्या ऍडजसंट साइडच्या वर्गांची बेरीज म्हणजेच AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर किंवा BC स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर किंवा CD स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर. आपण इथं AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू 130 घेतलंय. एक डायगोनल त्यांनी दिलेले AC हा डायगोनल आहे 14 सेंटीमीटर. तर दुसरा जो डायगोनल आहे तो BD आहे. अदर डायगोनल BD कशा रीतीने काढायचा तर सर्वप्रथम घ्या क्वाड्रिलॅटरल ABCD is a parallelogram. पॅरलोलोग्रामचे डायगोनल्स बायसेक्ट करतात म्हणा. डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम बायसेक्ट ईच अदर. आता बायसेक्ट ईच अदर त्यामुळे काय आलं AO इज इक्वल टू OC इज इक्वल टू 1/2 AC. त्यानंतर OB इज इक्वल टू OD इज इक्वल टू 1/2 BD. हे बायसेक्ट ईच अदर आलं. पाठीमागे जसं आपण केलेलं आहे सेम तेच गणित आहे, वेगळं काहीच नाही.
आता काय करा, एक ट्रायंगल घ्या, ए बी सी घ्या आणि मग एबीसी मध्ये बीओ ही मीडियन दाखवा. ही मीडियन दाखवली की आपल्याला दुसरा डायगोनल काढता येतोय, काही अडचण नाही. तर एओ इज इक्वल टू ओसी घेतल्यामुळं नाव इन ट्रायंगल ए बी सी, एबीसी ट्रायंगल मध्ये एओ इज इक्वल टू ओसी आता इथं दाखवलेली आहे. मीडियन म्हणा, देअरफॉर सेगमेंट बीओ इज मीडियन. बीओ मीडियन पहा कुठे आहे, एसी वर आहे, ऑन साइड एसी, एसी वर मीडियन आहे. मीडियन असेल तर अपोलोनियस डायरेक्ट म्हणा. अपोलोनियस थेरम नुसार त्या व्हर्टेक्स मधून निघणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज, बाजूंच्या वर्गांची बेरीज AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू, जी मीडियन आहे BO तिच्या वर्गाची दुप्पट प्लस ट्वाइस AO स्क्वेअर. आता AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर ची व्हॅल्यू आहे 130. त्यानंतर AC हा डायगोनल दिलाय. जर AC हा डायगोनल दिला असेल तर इथं आपण काय करू, AO ची व्हॅल्यू टाकू. तर या ठिकाणी AO म्हणजे काय आहे, 1/2 AC फ्रॉम 1. त्यानंतर BO पण आपल्याला बदलू, कारण त्याची पण किंमत भरायचीच आहे. ट्वाइस इंटू BO म्हणजे आहे 1/2 BD. 130 is equal to 2 into 1/4 BD square plus 2 into 1/4 AC square. आता संपत आले गणित. किंमत फक्त AC ची भरायची आहे. AC आपल्याला 14 दिलेले. इथं आपल्याला काय मिळालं पहा, 130 is equal to 1/2 BD square plus 1/2 AC square. AC स्क्वेअर ची व्हॅल्यू, AC ची व्हॅल्यू आपण पुट करू. 130 is equal to 1/2 BD square plus 1/2 into AC आहे 14. या ठिकाणी किंमत 14 पुट केलेली आहे. Therefore 130 is equal to 1/2 BD square plus 1/2 into 196. दोन ने डिवाइड करून घ्या. 130 minus 98 is equal to 1/2 BD square. तर ही वजाबाकी करा. आपल्याला वजाबाकी आलेली आहे 32 is equal to 1/2 BD square. हे घ्या 32 into 2 is equal to BD square. BD square is equal to 64. स्क्वेअर रूट घ्या. तर BD is equal to 8 सेंटीमीटर. म्हणजेच लेंथ ऑफ अनदर डायगोनल. दुसरा जो डायगोनल आहे तो आहे 8 सेंटीमीटर.
जर AD BC ला परपेंडिक्युलर असेल त्याचबरोबर DB इज इक्वल टू थ्राइस CD. आता टू प्रूव्ह मध्ये चला, टू प्रूव्ह मध्ये आपल्याला काय सांगितलंय पहा, ट्वाइस AB स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. सर्वप्रथम काय करा, ट्रायंगल ADC घ्या. ADC मध्ये D कोण 90 आहे, डायरेक्ट पायथागोरस आहे असा यूज करा. पायथागोरस मध्ये काय कन्क्लुजन मिळते पहा, हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर. म्हणजेच या ठिकाणी AD स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर आलो. आता या ठिकाणी काय केलेलं आहे, AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. लेफ्टला आणलं ते मायनस झालं, आपल्याला AD स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली. AD स्क्वेअरची किंमत का मिळवायची, तर आपल्याला या ठिकाणी परत ADB ट्रायंगल मध्ये, ADB या ट्रायंगल मध्ये AD स्क्वेअरची किंमत ठेवायची आहे. आता ADB मध्ये चला, AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर पायथागोरस वापरला आणि इथं आलेली AD स्क्वेअरची किंमत ठेवून द्या. AD स्क्वेअरची व्हॅल्यू आपण ठेवल्यानंतर या ठिकाणी AD स्क्वेअरच्या ठिकाणी काय आलं, AC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर. DB स्क्वेअर हे आहे असं घेतलं. आता या ठिकाणी DB ची परत किंमत ठेवा, कारण DB ची किंमत आपल्याला माहिती आहे थ्राइस CD. थ्राइस CD त्याचा स्क्वेअर करून घ्या, 9CD स्क्वेअर. या ठिकाणी मायनस CD स्क्वेअर प्लस 9CD स्क्वेअर. भिन्न चिन्हांची वजाबाकी करा. 9 मधून -1 गेलं की +8 येणार. भिन्न चिन्हांची वजाबाकी झाली, 9तून 1 गेले, 8 राहिले. आता CD स्क्वेअरची जी किंमत आहे ही किंमत आपण बघायची. CD म्हणजे काय हे इथं काढायचंय. त्यासाठी सर्वप्रथम काय करायचं, CD प्लस BD इज इक्वल टू BC. कारण आपल्याला अवेलेबल काय आहे, C डॅश D डॅश B. जर C डॅश D डॅश B अवेलेबल असेल तर CD प्लस BD इज इक्वल टू BC. या ठिकाणी DB ची किंमत ठेवा थ्राइस CD. थ्राइस CD प्लस CD 4CD. CD इज इक्वल टू BC अपॉन 4. आता समीकरण 2 आपल्याला जे मिळालेलं आहे, या समीकरणामध्ये फक्त CD च्या तिथं आता मिळालेली किंमत ठेवा. CD इज इक्वल टू BC अपॉन 4 मिळालं. AC आहे असं घेतलं, 8 ला आहे असं. CD ची किंमत काय आहे, BC अपॉन 4 आहे. 8 चं 8 आहे असं, BC चं BC स्क्वेअर घ्या, 4 चा वर्ग 16 घ्या आणि मग 8 दुनी 16 BC स्क्वेअर अपॉन 2. आणि दोन्ही बाजूला 2 ने मल्टिप्लाय करून घ्या. गणितामध्ये तुम्हाला लगेच उत्तर येत आहे, जे पाहिजे ते येत आहे. गणित क्रमांक 14. गणितामध्ये पहिल्यांदा काय दिले ते पहा. In an isosceles triangle, length of the congruent sides is 13 cm and its base is 10 cm. Find the distance between the vertex opposite the base and centroid. आता हा ABC हा आपण isosceles triangle सपोज करा. या आयसोसेल ट्रायंगल मध्ये AB आणि AC या दोन बाजू एकरूप आहे. बेस BC हा 10 आहे. त्यानंतर काय म्हटलंय, सेंट्रॉइड आणि व्हर्टेक्स अपोजिट द बेस यांच्यातलं अंतर. तर हा सेंट्रॉइड घेतला आणि व्हर्टेक्स अपोजिट द बेस म्हणजेच या ठिकाणी हा व्हर्टेक्स आहे, यांच्यातलं अंतर म्हणजेच AG आपल्याला शोधायचं. इथं आपण एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे, सेंट्रॉइड कशाला म्हणायचं.
तर सेंट्रॉइड हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ मीडियन असतो. हा मध्यगांचा छेदन बिंदू असतो, पॉइंट ऑफ कॉन्करन्स असतो. मीडियन्स पॉइंट जी मध्ये एकमेकांना इंटरसेक्ट करताय हे लक्षात घ्यायचं. जर जी हा सेंट्रॉइड असेल तर आपण एडी ही मीडियन घेतली आणि एडी या मीडियन मुळे बीसीचा डी हा मिड पॉइंट आला. जर बीसीचा डी हा मिड पॉइंट आला तर हे 5 सेंटीमीटर आलं, हे 5 सेंटीमीटर आलं. आता एबीसी या ट्रायंगल मध्ये अपोलोनियस यूज करा. बाय अपोलोनियस म्हणा, बाय अपोलोनियस थेरम. तर अपोलोनियस थेरम नुसार AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर मीडियन ज्या व्हर्टेक्स मधून जाते त्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज बरोबर मध्यगेच्या वर्गाची दुप्पट प्लस बेसच्या वर्गाची 1/2 किंवा ट्वाइस BD स्क्वेअर किंवा ट्वाइस CD स्क्वेअर काही पण घ्या. हे अपोलोनियस नुसार येतं. आता या ठिकाणी किमती आपल्याकडे अवेलेबल आहेत. AB ची आहे 13, AC ची आहे 13. AD तर आपल्याला काढायचं आहे, AG काढायचं आहे म्हणजे आधी ADच निघालं पाहिजे. आणि DC अवेलेबल आहे 5 आहे. चला स्क्वेअर करून घ्या. 169 प्लस 169 इज इक्वल टू ट्वाइस AD स्क्वेअर प्लस 2 into 25. आता 169 प्लस 169 या दोघांचे आपण काय करणार, ऍडिशन करणार. 17 दुणे 34, 340 वजा 2 338 बरोबर ट्वाइस AD स्क्वेअर प्लस 50. आता प्लस 50 लेफ्टला घ्या. 338 minus 50 is equal to twice AD square. इथं आपल्याला twice AD square ची व्हॅल्यू मिळते. 338 मधून 50 जाऊ द्या. या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे, तर हे 38 वरचे गेले 288. 2 ने डिवाइड करून घ्या. AD स्क्वेअर बरोबर 288 डिवाइडेड बाय 2 144. AD ची किंमत काढा, स्क्वेअर रूट घ्या. AD इज इक्वल टू 12 आलं. त्याला युनिट आपल्याला द्यावं लागेल सेंटीमीटर. स्क्वेअर रूट AD ची किंमत 12 आली. आता AD वरून AG काढणं सोपं आहे का, तर मीडियनचा जो सेंट्रॉइड असतो तो 2:1 प्रपोर्शन मध्ये मीडियनला डिवाइड करतो. त्यामुळं सेंट्रॉइड डिवाइड्स मीडियन in the ratio टू एस वन. आता 2:1 रेशो मध्ये डिवाइड करताना व्हर्टेक्स कडचा रेशो हा 2 असतो आणि व्हर्टेक्स पासून दूर असणारा रेशो हा 1 असतो. म्हणजे AG हा रेशो 2/3 AD. मध्यगेच्या टोटल 3 पार्ट पैकी पहिला पार्ट शिरोबिंदूकडचा 2 असतो आणि लांबचा असेल तो 1 असेल. इथं आपल्याला AD ची व्हॅल्यू अवेलेबल झाली. AD किती आहे, 12 आहे. तर अशा रीतीनं AG आपल्याला काय मिळालं, 8 सेंटीमीटर. फायनल आन्सर लिहून घ्या. डिस्टन्स बिटवीन
काय विचारलंय? व्हर्टेक्स अपोजिट द बेस, व्हर्टेक्स अपोजिट द बेस अँड सेंट्रॉइड. तर यांच्यामधलं जे अंतर आहे ते म्हणजेच एजी आणि हे आलेलं आहे 8 सेंटीमीटर. आपण अपोलो बेस कसा वापरला? तर पहिल्यांदा BC 10 दिले, त्याच्यावरून DC काढून घेतलं, DC 5 सेंटीमीटर आलं. आता हे 5 सेंटीमीटर आल्यानंतर डायरेक्ट अपोलोनियस घेतला का? तर G हा सेंट्रॉइड आहे. जर G हा सेंट्रॉइड असेल तर अपोलोनियस वापरण्यासाठी आपल्याला मीडियन मिळाली. त्यामुळे AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस AD स्क्वेअर प्लस ट्वाइस CD स्क्वेअर. आता AB आणि AC च्या किमती भरल्या, CD ची किंमत आहे, वर्ग करून घेतले. फक्त या ठिकाणी हे वजा करा. AD ची किंमत निघाली 12, हे नेहमीच आहे. आणि AD ची किंमत निघाल्यानंतर आपण काय केलं? AG इज इक्वल टू 2/3 AD. AD ची किंमत आली 12 आणि अशा रीतीने आपल्याला AG आलं 8 सेंटीमीटर. गणित क्रमांक 15 काय दिलंय पहा. इन ए ट्रॅपेझियम ABCD, ABCD हा ट्रॅपेझियम दिलाय, AB पॅरलल DC दिलेले आहे. त्यानंतर आपल्याला BD परपेंडिक्युलर AD दिलेले आहे. BD हे AD ला परपेंडिक्युलर आहे, AC हे BC ला परपेंडिक्युलर आहे. त्यावेळेला AD बरोबर 15 आहे, BC बरोबर 15 आहे. AB आपल्याला हे 25 दिलेले आहे आणि त्याच्यावरून ABCD या क्वाड्रिलॅटरलचा एरिया काढायचा आहे. या आपण काय केलं? ABCD हा ट्रॅपेझियम आहे. मग ट्रॅपेझियमच्या एरियाचा फॉर्म्युला काय आहे? तर 1/2 इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाइट हा एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला आहे. जर एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा हा फॉर्म्युला असेल, सम ऑफ पॅरलल साइड्स म्हणजेच AB आणि DC या पॅरलल साइड्स आहे, हाइट आहे DE आणि CF या हाइट आहे. आपण इथं काय करू? आपल्याला AB उपलब्ध आहे पण DC नाही, म्हणजे पॅरलल साइड मध्ये AB प्लस BC करणार आहोत. त्यामध्ये AB उपलब्ध नाही, AB उपलब्ध आहे, DC नाही. त्यानंतर ही हाइट पण उपलब्ध नाही. आपल्याला ही हाइट उपलब्ध करावी लागेल आणि DC. त्यावेळेला एरिया काढता येईल. तर त्यासाठी सर्वप्रथम आपण ABC या ट्रायंगल मध्ये पायथागोरस वापरू. C कोन 90 डिग्री असल्यामुळे AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर. पायथागोरस यूज केला. AB ची किंमत 25 ठेवली, BC ची किंमत 15 ठेवली. AC स्क्वेअर प्लस BC ची किंमत आहे 15. 15 चा वर्ग 225, 25 चा वर्ग 625. आता हे 225 या बाजूला घ्या. 625 वजा 225 AC स्क्वेअर बरोबर 400 आलं. AC चं स्क्वेअर रूट काढलं, हे AC आपण 20 मिळवलं. आता AC 20 का मिळवलं? AC कशासाठी काढलं? तर आपण ABC या ट्रायंगलला 2 पाय आहेत. BD काढलं असतं तरी चाललं असतं, कारण ADB ला पण 2 पाय आहेत. मग या ठिकाणी आपण काय करणार आहोत? की याच्यावरून आपल्याला CF काढता येतं. कसं काढता येतं? तर पहिल्यांदा या ठिकाणी घ्या एरिया ऑफ ट्रायंगल ABC
आपला जो फॉर्म्युला आहे 1/2 इंटू बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला. एकदा काय केलं, बेस बीसी यूज केला आणि एकदा एबी यूज केला. बीसी बेस असताना हाईट एसी घ्या. आता बेस बदला, बेस बदलला 1/2 इंटू एबी इंटू सीएफ आलं. परंतु या हे जे दोन आपण फॉर्म्युले वापरू, म्हणजे एकच फॉर्म्युले आहे, पण एकदा बेस एबी घेतला हाईट सीएफ घेतली, एकदा बेस बीसी घेतला हाईट एसी घेतली. याच्यामध्ये ट्रायंगल मात्र सेमच आहे आणि ट्रायंगल सेम असल्यामुळं आपल्याला इथं काय म्हणता येतं, 1/2 बीसी into AC is equal to 1/2 AB into CF. 1/2 ला 1/2 कॅन्सल करा आणि राहिलेल्या किमती भरा. BC तुमच्याकडे अवेलेबल आहे, BC आहे 15, AC काढायचा आहे, नाही AC 20 काढलं आपण, AB ची किंमत आहे 25 आणि CF ची किंमत काढायची आहे. सीएफ ही हाईट आहे, आपल्याला हाईट काढायचीच आहे, तर इथं सीएफ निघेल 15 इंटू 20/25 इज इक्वल टू सीएफ. आता याला 5 ने भागा, 5 चौक 20, 5 5 25, 5 1 5, 5 3 15. त्यामुळे सीएफ इज इक्वल टू 12. CF इज इक्वल टू 12 आलं. आता CF 12 आलं, तेवढंच DE यायला पाहिजे, कारण पॅरलल बाजूंच्या मधली हाईट ही समान असणार आहे. मग CF 12 आलं तर DE सुद्धा 12च असणार. काढलं तरी आपल्याला ते येणार आहे, जरी आपण कॅल्क्युलेशन केलं तरी पण ते येणारच आहे ना, कारण एडी उपलब्ध आहे, बीडी नाही. एबी आहे, एबी अवेलेबल आहे, त्यामुळे आपण इथं डायरेक्टली घेऊ शकतो. बट CF इज इक्वल टू DE. रिझन घ्या, हाईट किंवा परपेंडिक्युलर डिस्टन्स, height किंवा distance between AB parallel DC. AB आणि DC या पॅरलल लाईनच्या मधलं अंतर आहे आणि त्यामुळे इथं काय असणार, CF इज इक्वल टू DE इज इक्वल टू 12. दोन्ही पण तेवढंच येणार. तर आता हे आपल्याला अवेलेबल झालं 12. त्याच्यावरून इथं काय करायचं, तुम्ही पायथागोरस वापरून AE काढून घ्यायचं. AE काढल्यानंतर BF आपण काढून घ्यायचं, कारण माप समानच आहेत. हे जेवढं येईल AE तेवढंच या ठिकाणी BF येणार आहे. देन इन ट्रायंगल AED ट्रायंगल मध्ये पायथागोरस यूज करा. कोणता अँगल 90 आहे पहा, अँगल E इज इक्वल टू 90. मग पायथागोरस यूज करा. AD स्क्वेअर इज इक्वल टू AE स्क्वेअर प्लस DE स्क्वेअर बाय पायथागोरस. पायथागोरस थेरम नुसार कर्णवर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग अधिक. एडी आपल्याकडे अवेलेबल आहे 15. AE शोधायचं आहे, मेन AE शोधायचं आहे आणि DE 12 आहे. जर AD 225 असेल, 15चा वर्ग 225, 12चा वर्ग 144. या ठिकाणी 225 वजा 144 बरोबर AE स्क्वेअर
ची व्हॅल्यू आता आपण काढतोय. 5तून 4 गेले 1, 4 2तून 4 म्हणजे 12तून 4 गेले 8. या ठिकाणी व्हॅल्यू आली 81. स्क्वेअर रूट घ्या. AE is equal to 9. AE is equal to 9 आलं. त्यानंतर सेम आहे असंच BF काढणार आपण. BF काढणार आहे. जर इथे डायरेक्ट लिहिलं तरी चालतंय. ऍज अबाव वी कॅन शो. काय शो करता येत आपल्याला? BF इज इक्वल टू 9. आता BF निघालं, AE निघालं, तेवढंच येणार आहे. त्यामुळं आपल्याला EF काढता येईल. EF काढून घेऊ आपण. A डॅश E डॅश F डॅश D. त्यावेळेला आपण काय म्हणणार? AE प्लस EF प्लस FB इज इक्वल टू AB. रिझन सांगितलंय. A डॅश E डॅश F डॅश D. आता AE आपल्याकडे आहे 9. EF तर शोधायचा आहे. BF आपल्याकडे असणार 9, कारण जेवढं AE आहे तेवढंच BF इथं आपण लिहिलेलं आहे. आणि AB जे आपल्याकडे अवेलेबल आहे 25. त्यानंतर पुढे चला. 9 9 18. EF बरोबर 25 वजा 18 7 आलं. तर EF 7 येणं हेच इथं महत्वाचं आहे. आता EF 7 आल्यानंतर जेवढं EF आहे तेवढंच DC असणार. इन क्वाड्रिलॅटरल DEFC आपल्याला E कोण 90 आहे, F कोण 90 आहे, आणि या दोन पॅरलल लाईन्स आहेत. AB पॅरलल DC असल्यामुळं आपोआप हा पण कोण 90 येतो इंटेरियर अँगल्स नुसार. त्यामुळं अँगल E इज इक्वल टू अँगल F इज इक्वल टू 90. AB parallel DC. Therefore, quadrilateral DEFC is rectangle. हा rectangle दाखवला, हा आयत दाखवला. हा rectangle घेतला तर DC is equal to EF. Opposite sides of rectangle are congruent. Therefore, DC is equal to EF is equal to 7. आणि मग आता डायरेक्ट आपण घेऊया एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD. हा पॅरलोलोग्राम आपला ट्रॅपेझियम आहे. त्यामुळे फॉर्म्युला लिहा 1/2 इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट. समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची. समांतर बाजू आहेत AB आणि DC. AB प्लस DC. हाईट आहे कुठली पण घ्या, DE घ्या नाही तर CF घ्या. AB ची किंमत आपल्याकडे अवेलेबल आहे 25. DC आहे 7 आहे आणि DE आहे 12. 1/2 इंटू 25 आणि 7 32 गुणिले 12 तर 16 आलं. 2 ने 32 ला भागलं आणि मग 16 दुणे 32, 16 एके 16, 16 आणि 3 19. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरलला 192 स्क्वेअर युनिट. स्टेप्स फक्त लक्षात घ्या. सुरुवातीला ABC ट्रायंगल मध्ये AC काढून घेतलं. परत 2 बेस घेतले AB आणि BC. AB इंटू BC सॉरी AB इंटू CF इज इक्वल टू BC इंटू AC आलं. त्या ठिकाणी AC ची किंमत निघाली. त्या ठिकाणी
आपण सीएफ सीएफ ची किंमत काढली, बरोबर आहे. या ठिकाणी आपण सीएफ ची किंमत काढली आणि सीएफ ची किंमत काढल्यावर बीएफ निघालं पायथागोरस नुसार. जेवढं बीएफ येतंय तेवढंच येई आलं. त्याच्यावरून ईएफ काढलं, ईएफ 7 आलं आणि मग डीसी पण 7 आलं. फॉर्म्युला लिहा 1/2 इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स 1/2 इंटू AB प्लस BC इंटू हाईट. किमती करा, तुम्हाला 192 स्क्वेअर युनिट हा एरिया येतोय. अत्यंत महत्वाचं गणित आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. या टॉपिक मधलं सगळ्यात महत्वाचं गणित आहे. हे गणित प्रत्येकाला मोठ्या प्रश्नासाठी सोडवता आलं पाहिजे. त्यामुळं याची तयारी करताना व्यवस्थितपणे तयारी करावी लागेल, तर आणि तरच तुम्हाला हा प्रश्न सोडवता येईल. पहा, ट्रायंगल PQR हा इक्विलॅटरल दिलाय. जर हा इक्विलॅटरल असेल, या इक्विलॅटरल ट्रायंगलच्या साइड QR वर S हा पॉइंट अशा रीतीने दिलाय की QS इज इक्वल टू 1/3 QR. QS हा आहे 1/3 QR. दाखवायचं आहे 9PS स्क्वेअर इज इक्वल टू 7PQ स्क्वेअर. ट्रायंगल PTQ मध्ये चला पहिल्यांदा. इथं आपणाला पुस्तकामध्ये परपेंडिक्युलर दिलेलं नाही, परंतु ते परपेंडिक्युलर घ्यावं लागेल. ते परपेंडिक्युलर आहेच. तर PT परपेंडिक्युलर QR हे घ्या. Q कोन 60 डिग्रीचा आहे, T कोन 90 डिग्रीचा आहे. त्यामुळे राहिलेला कोन जो असेल अँगल QPT हा बरोबर 30-60-90 च्या थेरम 30-60-90 वरून 30 येतोय. आता या ठिकाणी आपल्याला शोधायचं काय आहे, तर मुळात PT शोधायचंय. या त्रिकोणामध्ये जायचं कसं, काय काय शोधायचं, तर पहिल्यांदा ही हाईट आहे. एका वाक्यात सुद्धा येतंय हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्वल टू √3/2 इंटू साइड. असं जरी लिहिलं तरी आपल्याला √3/2 इंटू PQ अशी साइड PT डायरेक्ट येऊ शकते. आपल्याला फॉर्म्युलाच आहे. हा फॉर्म्युला सुद्धा कशावरून आलेले आहे, तर ह्या 30-60-90 वरूनच आलेले आहे. इथंच तो तयार झालेला आहे. मग आपण काय घेतलं, PQT या त्रिकोणामध्ये 60° कोनासमोरील बाजू PT ही कर्णाच्या √3/2 पट असेल. हायपोटेन्युसच्या √3/2 टाइम्स आहे. जर असं असेल आणि PT परपेंडिक्युलर QR हे पुढे घेतलं, आता काय आलं, हा जो अल्टिट्यूड आहे हे जे परपेंडिक्युलर आहे यामुळं QT इज इक्वल टू TR मिळणार, म्हणजे QR च्या 1/2 असेल. दोन गोष्टी पहिल्यांदा क्लिअर करून घ्या. PT ही या त्रिकोणाची PST त्रिकोणाची हाईट काढली किंवा PQT त्रिकोणाची हाईट काढली. आता ही हाईट मिळाल्यानंतर आपल्याला जायचंय ST काढायचंय. ST काढण्या अगोदर QT घेतलं. QT इज इक्वल टू 1/2 QR म्हटलं. आता QT इज इक्वल टू 1/2 QR घेतल्यानंतर Q डॅश S डॅश T Q डॅश S डॅश T म्हणजेच QS प्लस ST इज इक्वल टू QT. QS ची जी किंमत आहे ती 1/3 QR हे गिव्हन मध्येच दिलेले आहे. QS ची किंमत जी 1/3 QR आहे हे गिव्हन मध्ये ऑलरेडी दिले. ST जे आहे ST आपल्याला काढायचंय, ते ST आहे असं लिहा. QT इथं शोधलं, QT आलं 1/2 QR.
हे 1/3 किंवा लेफ्ट साइड कडून राईट साइड कडे घ्या. मायनस झालं. आता डिनॉमिनेटर समान करून घ्यायचे. याचा 2 आहे, याचा 3 आहे. 3 ने अंशाला छेदाला गुणा. इथं गुणून घ्या. काय आलं? थ्राइस QR मायनस ट्वाइस QR आणि अपॉन 6. थ्राइस QR मधून ट्वाइस QR गेले, QR अपॉन 6 आलं. तर ही किंमत मिळाली एसटी ची. म्हणजे एसटी काढून घेतलं, पीटी काढलं आणि आता फक्त पायथागोरस यूज करा. संपला विषय. स्टेप्स लक्षात घ्या. PQR हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. या इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये PQT वरून PT ही हाईट काढून घ्या. PT ही हाईट काढली की आपल्याला डायरेक्टली एसटी कडे जाता येईल. एसटी ची किंमत काढा. एसटी इज इक्वल टू काय आलेलं आहे? QR अपॉन 6 आलं. मग पायथागोरस PST मध्ये वापरा. ट्रायंगल PTS मध्ये T कोण 90 आहे. PT स्क्वेअर प्लस ST स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर. PT ची आलेली किंमत टाका. √3 अपॉन 2 PQ. त्यानंतर PS ची किंमत टाका. QR अपॉन 6. आता स्क्वेअर करा. √3 चा 3, 2 चा 4, PQ चा PQ स्क्वेअर, QR चा QR स्क्वेअर, 6 चा 36. जर छेद बघितले तर या ठिकाणी असमान आहे. याच्या अंशाला छेदाला 9 ने जर आपण गुणून घेतलं तर हे छेद समान होतात आणि म्हणून 9 त्रिक 27, 27 PQ स्क्वेअर छेद 36 प्लस QR स्क्वेअर अपॉन 36. छेद समान आहे. या दोन्हीची बेरीज करून घ्या. 27 आणि 28, 36 आहे असं घ्या. त्या ठिकाणी आता 4 7 28, 4 9 36, 4 ने डिवाइड केलं. आता हे डिवाइड करत असताना तर 4 ने भागून घेतलं. त्यानंतर इथं आणखी काय केलं आपण? QR ची किंमत PQ घेतली. का? तर PQ आणि QR या इक्विलॅटरल ट्रायंगलच्या साइड्स आहेत. म्हणजे QR ऐवजी PQ घेतलं. 27 आणि 28, 4 ने भागलं आणि परत या ठिकाणी 4 7 28, 4 9 36 भागिले 9 आहे. हे पलीकडे जाऊ द्या. गुणुले 9 होईल. तर अशा रीतीनं हे गणित तुम्ही सोडवलेलं आहे. फक्त स्टेप्स लक्षात घ्या. तर PT ही हाईट काढा. त्यानंतर ST ची किंमत काढा आणि PST त्रिकोणामध्ये पायथागोरस यूज करा. गणित क्रमांक 17 दिलेल्या माहितीमध्ये PQ 40, PR 42, PM ही मीडियन आहे आणि ही मीडियन 29 दिलेली आहे. तुम्हाला शोधायचं आहे QR. तर आपण कशा रीतीने जातोय पहा. इन ट्रायंगल PQR PM इज मीडियन. जर PM ही मध्यका दिली असेल तर डायरेक्ट अपोलोनियस घ्या. PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस PM स्क्वेअर प्लस ट्वाइस MR स्क्वेअर. PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस PM स्क्वेअर प्लस ट्वाइस MR स्क्वेअर. आता या ठिकाणी दिलेल्या किमती भरून घ्या. PQ ची किंमत 40 दिली, PR ची 42 दिली. या सगळ्या किमती भरून घ्या. वर्ग करा. 40 चा वर्ग 1600, 42 चा वर्ग 1764, 29 चा वर्ग 841 गुणिले 2. 841 गुणिले 2 1782. या दोघांची बेरीज करा. 3364 आली. बर, हे 1782 या बाजूला ना. काय झालं? तुम्हाला हे 1782 डाव्या बाजूला आलं, वजा झालं आणि वजाबाकी जर आपण केली. 4 तून 2 गेले 2, 16 तून 8 गेले 8. त्यानंतर 8 5, 8 आणि 4 12 आणि 13. हा, तर इथं आपणाला जी वजाबाकी आहे ही वजाबाकी
इथंच नाही, हे 1682 वजा करावं लागेल. 1682 वजा झालं की 16 दुणे 3200 बरोबर येतात. हा, तर ही वजाबाकी पहा, 3364 वजा 1682, 4 2 2 2, 8 8 16, 7 7 आणि 5 12, बरोबर 1682 राहते. गुणुले 2 भागिले 2 करा, 841 आलं. आणि स्क्वेअर रूट काढलं की एमआर ची किंमत आली 29. हे एमआर आलं, पण एमआर इज इक्वल टू हाफ क्यू आर किंवा ट्वाइस एमआर इज इक्वल टू क्यू आर मीडियन म्हणून. आणि मग 29 दुणे 58. गणितात काहीही अवघड नाही, फक्त अपोलोनियस वापरा. 18वा गणित पण असंच आहे, काहीही बदल नाही. गणित क्रमांक 18, एम ही मीडियन दिली, एबी बाजू 22 दिलेली आहे, एसी 34 दिलेली आहे आणि हे बीसी दिलेले आहे 24. आता एम या मध्यगेची लांबी काढायची. एबीसी या ट्रायंगल मध्ये एम ही जर मीडियन असेल तर अपोलोनियस वापरा आणि एबी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस एम स्क्वेअर प्लस ट्वाइस बीएम स्क्वेअर. हा अपोलोनियस आपण वापरला. आता याच्यामध्ये बीएम ची किंवा एमसी ची किंमत 1/2 बीसी आहे मीडियन म्हणून, ती आहे अशी घेतली. पुढे काय केलं, एबी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर ट्वाइस एम स्क्वेअर आहे सगळ्या. बीएम ची किंमत काय आहे 1/2 बीसी, 2 ला 2 आहे सगळ्या. 1/2 चं 1/4 बीसी स्क्वेअर घ्या. इथं भागा, बे 1 बे, बे 2 4, 1/2 बीसी स्क्वेअर आलं. आता 1/2 बीसी स्क्वेअर आल्यावर बीसी ची किंमत ठेवा 24, एसी ची ठेवा, एबी ची ठेवा. 22 चा वर्ग 484, 34 चा वर्ग 1156 आहे, 24 चा 576. 1/2 ने मल्टिप्लाय करा, 288 आलं. या दोघांची बेरीज झाली 1640. आता 288 डाव्या बाजूला आणा, वजा करा. 1640 मधून 288 जाऊ द्या, वजाबाकी काय आली 1352. गुणुले 2 भागिले 2 आहे, त्यामुळे भागाकाराला 676 आणि स्क्वेअर रूट काढा 26 युनिट. तर एम या मीडियनची मध्यगेची लांबी आहे आपली 26 युनिट. अपोलोनियस वापरलाय जसाच्या तसा. शेवटची 2 गणित सोपी आहेत, लक्ष द्या.